नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन गे चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत व्हेज नगेट्स। त्यासाठी लागणारे साहित्य आहे पावशेर वाटाणे, 3 उकडलेले बटाटे, बारीक रवा, तीळ, चिली फ्लेक्स, लसूण, 2 हिरव्या मिरच्या, कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ। आता आपण पहिले मिक्सर मध्ये हे वाटाणे टाकून घेऊ। त्यामध्ये थोडासा लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून थोडंसं जाडसर वाटून घेऊ। बघा, असं जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक वाटायची गरज नाही। आता एका पॅन मध्ये थोडस 2 चमचे तेल तापायला ठेवलंय। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकू। त्यानंतर तीळ टाकूया, पांढरी तीळ घ्यायची। नंतर चिली फ्लेक्स टाकू, थोडासा चिमटीभर हिंग टाकायचं। त्यामध्ये ते मिश्रण टाकू। तीळ कशी आहे, चवीत छान चव येते म्हणून तीळ टाकायची। हिंगाने पोटात गॅस होत नाही ना, म्हणून हिंग वापरू थोडासा। आता हे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं चांगलं। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते थोडंसं। थोडासा चिमटीभर आमचूर पावडर, चांगलं असं परतून घ्यायचं 1-5 मिनिटासाठी। आता मी यामध्ये अर्धा कप पाणी टाकून शिजवून घेते। त्याला उकळी छान आली आहे, शिजलंय, तर त्यामध्येच आपण रवा टाकू। आता हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे, आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आता आपण त्यामध्ये उकडलेले बटाटे किसून घेऊ। बघा, आता मी सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेणार आहे। माझं पीठ आता छान असं भिजून झालेलं आहे, मिक्स केलंय। त्यामध्ये मी फक्त 1 चमचा तेल टाकलंय मिक्स करताना। आता आपण याचे नगेट्स बनवून घेऊ। आता आपले सगळे असे गोल बनवून तयार आहे, तर आता आपण हे कट करून घेऊ। आता जर लटकत असेल एकमेकाला ते, तर आपण थोडंसं यासाठी वरून कॉर्नफ्लॉवर टाकू, जेणेकरून तेलामध्ये ते वितळणार पण नाही आणि कुरकुरीत पण होते। बघा, असा आकार दिलाय मी। तुम्ही चपटाई देऊ शकता किंवा वेगवेगळे आकार देऊ शकता। मी असं गोल आकार दिलाय। यावरती मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकते।
तर कॉर्नफ्लॉवरने काय होणार आहे, ते तेलामध्ये वितळणार पण नाही आणि कुरकुरीत पण होतील. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडे थोडे नगेट सोडून तळून घेऊ. हे तळताना तेल असं कडकडीत नाही तापवायचं, मिडियम तापवायचं आणि गॅस पण अगदी स्लो ठेवायचा, जास्त जोरात नाही ठेवायचं आणि लगेचच नाही हलवायचे, नाही तर ते तुटू शकतात. थोडे होऊ द्यायचे, नंतर हलवायचे. आता हे बघा, असे छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे, म्हणजे कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता, हे बघा असे. आता आपले इथे नगेट्स तयार आहेत, तर दादा सांगेल कसे झाले. खूप क्रिस्पी झाले आणि मस्त टेस्टी पण झालेत. अशाच आणखी 14 रेसिपीसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.